झालीच पाहिजे, गोमातेचा सन्मान वाढलाच पाहिजे। गोमातेच्या सन्मानार्थ गोसन्मान अभियान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती। तसेच या मोहिमेस आपला हस्ताक्षर करून पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती। गो सन्मान यात्रा आपण गोरक्षण संस्थेकडून नवयुग व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, नारायण ॲग्रो या सर्व संघटना मिळून व इतर व्यापारी मित्र, सर्व गोप्रेमी, गोरक्षक, गो संरक्षण करणारे या सर्वांनी मिळून आज इथं उदगीर तहसील कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे की गोरक्षकावर जे हल्ले होत आहेत त्यावर कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। त्याबरोबरच गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि गोहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे। कारण गोमाता ही कृषी आधारित जी भारताची अर्थव्यवस्था आहे त्याचा कणा गोमाता आहे आणि ह्या गोमातेला आपण रक्षण केलं तर पुन्हा भारतात सोन्याचे धोर निघण्यापासून कुणी रोखू शकणार नाही आणि बळीराजाचा आत्महत्या सुद्धा रोखण्यासाठी ही अंमलबजावणी प्रभावी ठरेल असं आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे। सरकारला, प्रशासनाला विनंती आहे की यावर गंभीरपणे विचार करून ते त्वरित लागू करावं। धन्यवाद। आज 27 एप्रिल 2026 संपूर्ण भारतभर हिंदू धर्मियांना पूजनीय असलेल्या गोमातेचा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। या निमित्त शहरामध्ये श्री गोरक्षण संस्था सोमनाथपूर, संघर्ष मित्र मंडळ, श्री नवयुग व्यापारी गणेश मंडळ पत्तार चौक उदगीर, नारायण ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड शेल्ला यांच्या व शहरातील विविध सामाजिक संघटना, हिंदूप्रेमी नागरिक, गोप्रेमी नागरिकांच्या वतीनं गो सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं व या रॅलीच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून गोमातेस राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून देशाचे महामहिम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, महामहिम राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी मांडत आहोत आणि गोमातेस लवकरात लवकर राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे ही मागणी सर्व देशातील नागरिकांची आहे आणि या माध्यमातून गोहत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। गो तस्करावर कठोरात कठोर कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी। गो संरक्षकांना प्रशासनाच्या वतीने संरक्षण दिलं पाहिजे आणि गोमातेचा सन्मान वाढला पाहिजे आणि यामुळं भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशासाठी गोमातेची अत्यंत निकड आहे।
गोमातेच्या शेणापासून गोमूत्रापासून सेंद्रिय शेती उत्पादित होते. विषमुक्त अन्न या ठिकाणी देशामध्ये उत्पादित केलं जातं. यासाठी गो संरक्षण झालं पाहिजे. गो सुरक्षित आहे तर देश सुरक्षित आहे. गो आहे तो कल आहे ही भावना ठेवून आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, महामहिम राष्ट्रपतींना, महामहिम पंतप्रधान, राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेलं आहे. जय गोमाता, जय श्रीराम, धन्यवाद.